महाराष्ट्र दिवस आहे आज, आपण अमरावतीला येऊन महाराष्ट्र दिन कामगार दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या पूर्वजांनी संघर्ष करून हा महाराष्ट्र मिळवलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या महाराष्ट्राच्या प्रगतीकरता योगदान द्यावं असं मी विनंती आवाहन करतो। देशात जातीय जनगणना होणार असल्याचं सांगण्यात आहे, तुमची काय प्रतिक्रिया? निश्चितपणे आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। या जनगणनेच्या माध्यमातून सर्व गोष्टी पुढे येतील आणि त्या आकडेवारीनुसार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं की न्याय देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाईल। सर, एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळालं पाहिजे, मात्र गेल्या वर्षात 2 लाख शेतकरी जे आहेत ते सावकारांच्या दारात पोहोचलेले आहेत कर्जासाठी। अमरावती जिल्ह्यातली आकडेवारी आहे 355 कोटी रुपयाचं कर्जाचं वाटप सावकारांकडून करण्यात। असं जर झालेलं असेल तर ते निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे। जे सावकारी कायद्यानुसार चुकीचं काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सर, पण 500 रुपयामध्ये सावकारी कर्ज मिळते हे जर थांबलं सरकारकडून तर तुम्हाला वाटत नाही सावकारी कर्ज मिळवण्यासाठी फक्त 500 रुपये आकारले? नाही, मी तेच सांगितलं की जे सावकारी कर्जाचा व्यवहार करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा 1 रुपयात पीक विमा निघत होता, मात्र आता सरकारने 1 रुपया पीक विमाची जी अट आहे ती शिथिल केलेली आहे। पूर्ण पैसे आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या नावाने अनेक गैरव्यवहार इतर चुकीच्या लोकांनी केलेले आहेत। अगदी एनए प्लॉट असेल, गावठाण जमीन असेल, खरं म्हणजे या चुकीच्या लोकांमुळे या चांगल्या योजनेला त्या ठिकाणी गालबोट लागलेला आहे। आता नवीन जी योजना आणलेली आहे ती पण शेतकऱ्यांच्या हिताचीच आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना त्याचा टप्पा 2 मध्ये अनेक जिल्ह्यांचा अनेक गावांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या योजनेला मोठ्या प्रमाणात मागणी सर्व महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांकडून आहे आणि म्हणून माननीय कृषी मंत्री महोदयांनी त्याही उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। पाटलांवर 9 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे कालपासून। त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका ठेवलेली आहे। मला वाटतं की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे काही चौकशी होईल त्या चौकशीला सामोरं जाण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता माझं भाष्य करण्याचा काय विषय रायगड आणि नाशिकचा हल्ला झाला होता काश्मीरमध्ये, त्याच्यावर अजूनही भारताचे संपूर्ण डोळे लागले की भारत काय करणार पाकिस्तानचं? दुसरीकडे काय वाटतं? बघा, आपण काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत। आपल्या देशाचे वरिष्ठ जे नेते आहेत, वरिष्ठ अधिकारी गण आहे, या सर्व विषयांवर त्यांचं बैठका संपन्न होताना आपण पाहतो आहोत आणि आपल्याला अपेक्षित असलेली कारवाई लवकरच होईल।